होऊन गेलेले षण्मुख शिवयोगी त्यांचं एका श्लोकामध्ये एवढं सुंदर महत्व सांगून जातात. नी नोलिदू पादव नेट्ट, म्हणजे गुरुने त्याला प्रत्यक्ष होणं, त्यांना दर्शन दिलेलं जे काही क्षेत्र आहे त्याला सांगतात नी नोलिदू पादव नेट्ट नलवे सुक्षेत्र. म्हणजे भगवंत त्यांना प्रत्यक्ष होणं, त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिले तर तो भूमी, तो क्षेत्र, तो परमपवित्र असं होऊन जाते, तसं सांगितलेले आहे. असे पवित्र असे क्षेत्र आपला हा कपिलधार पुण्यक्षेत्र आहे. फक्त भूमीच पवित्र होत नाही असं नाही, तर इथं पुढे सांगतं जलवे पावन तीर्थ, म्हणजे इथं राहणारं जल देखील ते पवित्र आणि पावन आहे. ते फक्त जल नाही, तो तीर्थ आहे. म्हणून इथं मन्मथ माऊलींचे बरोबर कपिला मुनीने जे काही ध्यान केलेलं, कपिल मुनीने तपश्चर्या केलेल्या जागा म्हणजे हा कपिल मुनीचं पावन झालेलं क्षेत्र. इथं येणारा जे काही धारा आहे त्याला कपिल धार असं आपण म्हणतो, कारण इथं धार येतो. म्हणजे इथलं जल देखील काय आहे, ते देखील तीर्थच आहे, पवित्रच आहे. म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकांना वाढतो फक्त माऊलीचं दर्शन घेतले तर समाधान आहे, पण धाऱ्यामध्ये जाऊन स्नान केले तर आपण समाधान होतो. म्हणून इथं येणाऱ्या प्रत्येकांना वाढतो. आल्यानंतर पहिला त्या तीर्थामध्ये आपली स्नान झाला पाहिजे आणि नंतर माऊलीचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणूनच त्यांनी सुंदर असं सांगितले नी नोलिदू पादव नेट्ट नलवे सुक्षेत्र जलवे पावन तीर्थ सुलभ श्री गुरुवे कृपया. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी घडलं, इथं आलेल्या ना पवित्र अशी भूमीमध्ये तुमचं इथं आगमन झालं, इथलं तीर्थ तुमचं अंगावर पडलं, लिंगावर तुम्ही घेतलं, तीर्थ म्हणून तुम्ही घेतलं, तर त्या ठिकाणी काय होतो, श्री गुरुवे सुलभ, म्हणजे गुरु सुलभ रीतीतून प्रत्यक्ष होतो, सुलभ रीतीतून गुरुची कृपा तुम्हावर होऊन जातो. म्हणून हा पवित्र कपिलधार क्षेत्र कसं आहे, तर हे पवित्र क्षेत्र असल्यामुळं इथं येणारा प्रत्येक क्षण, इथं येणारा प्रत्येक माणूस, इथं राहणारा 24 तासातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी परम पवित्र क्षण होतो. तो भाग्याचा दिवस होतो, भाग्याचे क्षण होतं. म्हणून सांगत